मित्र नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलच्या नेहमी शोधात राहा. तर मित्रांनो, विषय काय आहे टायटल थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घालवणार. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. तर मित्रांनो झालंय असं, की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या अलायन्सने 118 जागा त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत आणि 118 जागांच्या बळावरती महा महायुतीचा महापौर हा मुंबईमध्ये बसणार आहे. आता महापौर कोण होणार, कुणाचा होणार यावरती खूप रस्सीखेच चालू आहे. एकनाथ शिंदेंना अपेक्षेपेक्षा खूप कमी यश मिळालं. 89 जागा लढवून त्यांच्या फक्त 29 जागा निवडून आल्या आणि त्यांचे जवळ-जवळ सिटिंग त्यांनी नगरसेवक जवळ-जवळ 48 नगरसेवक सिटिंग होते. त्यातले बऱ्यापैकी 40 नगरसेवक त्यांचे पराभूत झाले. हे सिटिंग नगरसेवक जे आयते आले होते, त्यांनी आहे तसेच उभे केले. कुठलीही त्याच्या पाठची मागची पार्श्वभूमी पाहिली नाही आणि मोठमोठ्या नेत्यांना हा पराभव सहन करावा लागला. मोठमोठ्या नेत्यांच्या मुलांना. दादरचे जे आमदार होते माहीमचे ते सदा सरवणकर माजी आमदार. त्यांच्याही मुलाला, मुलीला दोघांनाही तिथं पराभव सहन करावा लागला. त्याच्यानंतर त्यांच्या राहुल शेवाळे जे खासदार होते, माजी खासदार त्यांच्याही घरातलं कोणीतरी उभं होतं. त्यांनाही तो पराभव सहन करावा लागला. आणि या सगळ्या गोष्टीतून पराभव सहन करत कुठेतरी हे सगळं एका ह्याच्यावरती येऊन पोहोचलं. पण तरीही एकनाथ शिंदेंनी कडवी झुंज दिली का दिली. 29 जागा, महत्त्वाच्या जागा ज्या ज्या जागांमुळे मेजॉरिटी आली. एकनाथ शिंदेच्या 10 जागा अजून कमी होत होत्या. तरीही ठाकरेंचा महापौर बसला असता. परंतु सध्या ठाकरेंकडे आहेत 71 जागा आणि 28 जागा या तुमच्या काँग्रेसकडे आहेत. त्याच्यानंतर 8-10 जागा 8 जागा एम-आय-एमकडे आहेत. बाकी इतर लोकं आहेत. तर हे सगळं समोर पाहत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी समोर दिसत असताना सुद्धा ज्या गोष्टीमधून शिंदेचा पराभव झालाय का? तर 100% झालेला आहे. पण शिंदे विजयाचे शिल्पकार आहेत का? तर शिंदे विजयाचे शिल्पकार कोण आहेत? शिंदेमुळेच महापौर बसतोय हेही तितकंच खरं आहे आणि शिंदेमुळेच ठाकरेंचा महापौर बसत नाही हेही तितकंच खरं आहे. पण एकनाथ शिंदेंनी आता एक नवीन चाल खेळायला सुरुवात केली. ती म्हणजे की पहिले 2.5 वर्ष महापौर हा महायुतीमध्ये शिंदे सेनेचा बसवा आणि राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये महापौर हा भाजपचा बसवा. आता भाजप याला मान्यता देईल का? भाजप यावरती काय विचार करेल? भाजपची याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी काय असेल? हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे इथं फोडाफोडी होईल का? एकनाथ शिंदेचे 28 जे 29 नगरसेवक आहेत, ते उद्धव ठाकरे फोडू शकतील का? उद्धव ठाकरेंकडे येतील का लोकं? याच्या पाठीमागे सुद्धा खूप राजकारण आहे मित्रांनो. ते येतील का नाही माहीत नाही. परंतु जर त्यातले निम्मे जरी आले, एवढे सगळे अ, हे नाहीत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे हिंदुत्ववादी असे यातले निम्मे असतील. पण निम्म्यांना काळजी परत, की आपल्याला ठाकरेंनाच फेस करायचंय मुंबईमध्ये. एकनाथ शिंदेना काय आपल्याला जास्त एकनाथ शिंदे ठाण्यावरतीच जोर देत आहेत. त्याच्यामुळं निम्मे आमदार सॉरी निम्मे नगरसेवक फुटण्याची दाट शक्यता आहे. जर शिवसेनेचा महापौर नाही झाला तर. आणि शिवसेनेचा महापौर झाला, तर भारतीय जनता पार्टीमध्ये रोष येणार. भारतीय जनता पार्टीतले 89 लोकं निवडून आलेले आहेत. आता त्यांनी एकनाथ शिंदे सोडले तर दुसरं त्यांच्यासोबत कोणी येणार नाही. त्यासाठी मेजॉरिटी होत नाही. कारण 71 अ, ह्यांची आणि 28 काँग्रेसचे असे 100 तर नगरसेवक यांच्या कट्टर विरोधातच आहेत आणि 8 एम-आय-एमचे ते पण धरून चाला. म्हणजे 110-112 नगरसेवक ह्यांच्या विरोधातच आहेत आणि यांचे 118 आलेले. वरचे 8 जरी गेले, तरीही महायुती बहुमतातनं बाहेर येते. ही गेम पुढे जाऊन होण्याची दाट शक्यता आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कसे नगरसेवक फोडता येतील, याच्या पाठीमागे ते लागतील. यातले कट्टर कोणी असतील किंवा काही कोणी चुकून-माकून निवडून आलेले असतील, अशी लोकं ती सुद्धा कशी जवळ करायची, यासाठी प्लॅनिंग केलं जाईल. यांना कात्रीत अडकवलं जाईल किंवा अशा पुढच्या गोष्टी होत राहतील. आणि पण हे सगळं होईल नंतर. पण सध्या जर एकनाथ शिंदेंना महानगरपालिकेमध्ये जर मुंबईमध्ये महापौर बसवायचा असेल, तर त्यांना
भाजप महापौर बसून देईल का? कारण आता अ, श बाळासाहेब ठाकरेंची शताब्दी दिन आहे. म्हणजे बाळासाहेबांना 100 वर्ष पूर्ण होतात. बाळासाहेबांच्या 100च्या निमित्त तरी आम्हाला मुंबईत शिवसेनेचा महापौर बसला म्हणून एक कुठेतरी चाप लागावं म्हणून मराठी माणसाला कुठेतरी त्यातून उद्धव ठाकरेंना कसं हे करायचं, खालीच करायचं किंवा राज ठाकरेंना कसं मराठी माणसाच्या मुद्द्यावरती खाली दाबायचं, यासाठी सुद्धा भाजप एक प्लॅन करायच्या तयारीत आहे. तो म्हणजे शिवसेनेला 1 वर्ष महापौर द्यायचं आणि राहिलेली 4 वर्ष महायुतीनं महापौर त्या ठिकाणी हे करायचा. असा प्लॅन चाललेला आहे त्यांचा आतल्यात. आता तो सक्सेस होईल, किती नाही होईल हे माहीत नाही. परंतु नुसतेच एकनाथ शिंदे तिथे बसणार नाहीत. एकनाथ शिंदेचे नगरसेवक मोकळे बसणार नाहीत. एकतर म्हणणार आम्हाला सत्तेमधला वाटा तरी व्यवस्थित दिला पाहिजे किंवा आम्हाला त्यातले जे काही सल्लागार समितीचा जो कोण अध्यक्ष असतो, स्थायी समितीचा, ते तरी शिंदेंना दिलं पाहिजे. या दोन्हीतलं एक दिल्याशिवाय शिंदे तिथं व्यवस्थित राहणार नाहीत. तुमचं काय मत आहे? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.